आहे कर्णावर संघाचा या ठिकाणी षटक क्रमांक पहिला घेऊन निघालाय. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातला हा पहिला बॉल. हा चेंडू पहा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये उभा आहे. चेंडू उचलतोय, फेकतो, तोपर्यंत निश्चितच एक धाव या ठिकाणी घेतली जाते. आताची एक धाव आणि एका धावेनंतर संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. धावफलकावर धाव लागली जाते ती एक. सनी धोंडे पुन्हा एकदा आपण पाहू शकता स्ट्राईकवर ही लढत, हे बॅटल पाहण्यासारखं असेल. एकीकडे कर्णावरच्या आशेचा किरण गोलंदाजीसाठी आलाय, तर दुसरीकडे चिखलगावचा हा उगवता सितारा आपण पाहतोय सनी. हा चेंडू पहा सनीच्या बॅटतून बिरकावून दिलाय. सनी धोंडे ब्रँडेड स्ट्रोक चौकार. आपण पाहिलं मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध डीप फॉरवर्डला भिरकावून दिला आणि हा सुरेख चौकार अटकायची सनीच्या बॅटतून. म्हणजे मागील मॅचचा फॉर्म अटकायची तर बेकार ठेवतोय. हा फटका पहा सनीच्या बॅटतून उंची जास्त आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक सिद्धेशच्या बॅटतून. डीप स्वीपला चौकार मारला आणि आता मात्र वाईड लॉंग ऑन दर्जेदार फटके, 2 दर्जेदार चौकार. किरण राजीवडे या खेळाडूवरती कुठेतरी आता मात्र सिद्धेची बॅटिंग बोलायला लागले. 2 चौकार खेळतोय आणि पहा असं म्हटलं जातं फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. तुमचा फॉर्म हा काही काळापुरतं मर्यादित असतो, परंतु जो क्लास आहे तो आयुष्यभर तुमच्या निश्चितच बॅटिंगमध्ये दिसून येतो. सनीचं देखील तेच आपल्याला पाहायला भेटते. खास मुंबईवरून या ठिकाणी ज्या खेळाडूला खेळण्यासाठी बोलवतात त्याचं कारण काय आहे ते सनीने प्रत्येक चेंडूवरती सांगून दिले. हा चेंडू देखील पहा आता मात्र आशेचा किरण पुन्हा एकदा चमकतोय सिद्धेच्या खेळीचा. या ठिकाणी आता एक आडिटर फलंदाज गेल्यानंतर दुसरा खेळाडू आला आपला पाहायला भेटतो. दत्तात्रय धोंडे नाव या ठिकाणी जिथंच पाहायला भेटतं. गाव आडाचीवाडी चिखलगाव आणि आता मात्र फलंदाजसाठी आलाय. हाच तो खेळाडू आहे ज्याने जिथंच या ठिकाणी रायडोशी प्रीमियर लीग अक्षरशः गाजून ठेवलं होतं. प्रत्येकाला एक प्रश्न पडला असेल की एक धाव पळून काढली, कॅच पडली, मग दत्ता नॉन स्ट्राईकला पाहिजे होता. परंतु आता जे ICC नियम बदललेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदमधले नियम या ठिकाणी बदललेत. जो खेळाडू आऊट झालाय त्याच खेळाडूच्या जागेवरती नवीन खेळाडू येणार. नवीन नियम आहे. आता नवीन नियमावरती आमचे जे पंच चालते अतिशय सुरेख पंचांचं देखील या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. हा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता दत्ताला, मात्र आता या ठिकाणी जिथंच बीट केले आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगतो. तर चेंडू झाले आतापर्यंत मैदानामध्ये 5, त्यामध्ये 2 चौकार आणि एक सिंगल आलेला आपण निश्चितच पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट या दत्तात्रय धोंडे यांनी निश्चितच केलं होतं आणि जवळजवळ मला वाटतं टॉप 6 मध्ये त्यांचा संघ गेला रायडोशी प्रीमियर लीगला आणि त्या ठिकाणी परास्त झाला. परंतु ज्या प्रकारे गेम बनाय का नेम, चांगला खेळ हा तुमचा निश्चितच तुमचा परिचय देत असतो आणि तेच या ठिकाणी दत्तात्रय धोंडेचा आपण खेळ अष्टपैलू खेळ निश्चितच पाहिला होता. सातत्याने पुणे परिसरामध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या मार्फत होतं. पुणे परिसरामध्ये कार्यरत आहेत, परंतु आता गावच्यासाठी गावाच्या नावासाठी या ठिकाणी चितच आलेत किरण. हा चेंडू आणि पहा सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. पहा एक एक धाव खूप महत्वाची असते आणि या ठिकाणी थोडासा पहा सूर्यावरून तापत असतो. आताच्या धावा या ठिकाणी पूर्ण पळून काढले त्या दोन धावा आता निश्चितच येत आहेत आणि या 2 धावीनंतर संघाची धावसंख्या 11 वरती. परंतु हे जेल पाहणं सोपं आहे, म्हणजे आपल्याला सहज वाटतं की पकडणं या ठिकाणी इझी आहे. ज्यावेळी जो एखादा खेळाडू थांबतो ना त्या खेळाडूला माहित असते की जेल कुठल्या प्रकारे आणि कशी येते. म्हणजे एक सेकंदही भेटत ना विचार करायला.
चांगला प्रयत्न होता, परंतु झेल अवघडचं सोप्यामध्ये समीकरण गरजेचं आहे. चला डीजे. सीझन मध्ये जेल सुटली, म्हणजे 2 विकेट गेले असते, दत्ताला जीवनदान भेटलंय. क्रिकेटमध्ये जीवनदान आपण पाहतो बरेचदा, अवघड समीकरण ठरतं. पुढचा बॉल, हा चेंडू पाया ठिकाणी कव्हर रिझन मध्ये घेऊन काढला. अतिशय सुरेख फटका संग्रामच्या बॅटीतून. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि पाहता पाहता संग्रामच्या बॅटीतून आलाय पहिला चौकार. डीजे. बा अविनाश राजिवडे, षटक क्रमांक सांघिक दुसरं. अविनाश आंबवले, माफ करा, गोलंदाजसाठी आलाय. आणि अविनाशने कुठेतरी हा चेंडू पाठी आपटला. पॉइंट रिझन मध्ये तो चेंडू निश्चितच खेळून काढला आणि त्यावरती आपण पाहिलं अगदी डीप पॉइंट मध्ये हा चेंडू दणदण करत चौकार गेलाय. कव्हर रिझन मध्ये अशा प्रकारचे फटके खेळणं अवघड असतं, परंतु संग्राम शिनकर यांच्या बॅटीतून एक चौकार आपण आतापर्यंत येताना एक पाहिलाय. नॉन स्ट्राईक यांचा खेळाडू दत्ताला आता मात्र चमक दाखवावी लागेल. ती क्षमता आहे दत्तामध्ये, संग्राममध्ये. सनीने ते त्याचा खेळ अटकायच्या शॉर्ट टर्म मध्ये येऊन आपल्याला निश्चितच परिचित करूनच गेलाय. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरा षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा बॉल, हा चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढलाय. वन बाउन्स, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चितच तैनात आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत चितच या ठिकाणी एका धावेवरती समाधान. डीप स्क्वेअर लेग, अतिशय सुरक्षित रक्षण पहा. कारण या मैदानाचा विचार केला, मैदान मोठं आहे आणि मोठ्या मैदानाचा एक फायदा असतो. या जरी षटकार चौकार जात नाहीत, परंतु धावा पळून काढण्यामध्ये मोठ्या मैदानामध्ये सहजरित्या या ठिकाणी फलंदाजी साथ देत असतं. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने डीप स्क्वेअर लेगला अगदी अलगद चेंडू उचलला, फेकलाय आणि त्यानंतर मात्र फक्त या ठिकाणी मैदानामध्ये एकच धाव भेटते. चेंडू अविनाश आंबवले या ठिकाणी षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. दुसऱ्या षटकामधला तिसरा बॉल, हा चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका मिस्टाम झाला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये काय होतंय, आणि या ठिकाणी फेकी चांगले आहे, परंतु प्लेअर इन अ सेफ झोन आणि त्यानंतर मात्र एक धाव. दुसरं षटक मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतोय धावसंख्येचा डोंगर धावफुलकावरती लागलेत त्या 17 धावा. पुढचा बॉल, हा चेंडू पहा, उंची जास्त आणि लांबी जास्त, फक्त ऍडकेच्या क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी आणि त्यानंतर वन बाउन्स चौकार. ऍडकायचा फटका सुरेख खेळला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. थोडासा बॉल जजमेंट चुकीचा झाला, हवेचा फ्लो, आणि त्यानंतर मात्र हा चौकार गेलाय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर या 4 धावा. चेंडू झालेत मैदानामध्ये 4 आणि धावसंख्या 21-21. पुढचा बॉल, हा फटका काय होतय, आणि आता मात्र संग्राम शिनगारे बॅक टू पवेल.
दुसरं षटक अविनाश, 5व्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर हा शेवटचा बॉल. महेश जेदे नवीन बॅटिंगला आलेला खेळाडू आपण पाहतोय, फटका बसलाय आणि त्यानंतर पहा अटकायची तर डॉट बॉल होतो. आकाश कुडपणे मला वाटतं ईस्टर्न पाठीमागे होते. षटक संपले 2, 12 चेंडूचा खेळ संपला आणि त्यानंतर मात्र धावसंख्या स्थिर स्तब्ध 21, 21च्या आकड्यावरती. गडी आतापर्यंत बाद झाले ते मैदानामध्ये 2. चला डीजे जोरात एकदा एक गाणं वाजू द्या. आपण जिथं टॉप 6 मधली ही पहिली लढत पाहतो. या 2 संघांमध्ये जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे. आणि हे सर्व असताना पहा पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं तो किरण राजीवडे या ठिकाणी तिसरं षटक घेऊन आलाय. समोर आपण पाहतोय 1 डाऊन साठी आलेला खेळाडू अजून दत्ता क्रिस मध्ये खेळताना दिसतोय. नवीन आलेला खेळाडू महेश जेदे हा देखील नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना दिसतोय. तिसरं षटक, तिसऱ्या षटकामधला हा पहिला बॉल. अडकायची 10 फटका मिस टाइम आणि त्यानंतर कट लागून अगदी एस्टनच्या मधोमध. तिसऱ्या षटकाची पहिल्या चेंडूवरती विकेट आणि जी धावसंख्या जशी होती तशीच राहिली आणि ही कुठेतरी हिटर ग्रुप चिखलगावसाठी एक खतरे की घंटी आहे. मंगेश कदम आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये पाहायला भेटतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होताना आपल्याला निश्चितच पाहतोय. नवीन खेळाडू आलाय. नवीन खेळाडूसाठी या ठिकाणी चितच नवीन क्षेत्ररक्षण लावले. डीप पॉईंटमध्ये आपण पाहतोय डीप कव्हरला लावलाय. डीप बॅकवर्ड पॉईंटला देखील एक खेळाडू चितच लावलेला आपल्याला पाहायला भेटतो. लॉंग ऑफ असेल. लॉंग ऑन रिजनमध्ये देखील एक खेळाडू लावलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण निश्चितच पाहतोय. त्याचबरोबर कुठेतरी लेफ्ट हँड बॅट्समन त्यामुळे फाईन लेग रिजनमध्ये लेग स्लिप देखील या ठिकाणी लावलेली आपण निश्चितच मैदानामध्ये पाहतोय. तिसरं षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय आणि त्यानंतर दुसरा बॉल असेल. यानंतरचा सामना पहा गुरुदत्त क्रिकेट क्लब दोंडेवाडी आणि त्यांचा सामना हा या ठिकाणी घोटपाडवाडी टीम यांच्या विरुद्ध असणार आहे. हा चेंडू पहा
महेश जेदे जवळजवळ जीप बाहेर काढली होती, परंतु जसा चेंडू एस्टनच्या अगदी बाजूने गेला, जीप पुन्हा आतमध्ये गेल्याने सुखाचा श्वास घेतला. कारण त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर लेग स्लिप मध्ये त्या ठिकाणी लेग स्लिप तैनात केले होते आणि त्या अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू गेला, चेंडू फेकला, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी चित्त पळून काढले. एका धावेनंतर 22 धावा फलकावरती लागलेला आपला पालबडत आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं चालू असताना तिसऱ्या षटकाचे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा बॉल असेल. पुढचा बॉल मैदानामध्ये. हा चेंडू आडव्या बॅटीने सुरेख खेळलाय आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चौकार. जेदेने कालच्या दिवसामध्ये चौकार निसते चौकार निसते चौकार आणि आज देखील कुठेतरी टॉप 6 मध्ये जायचंय, त्यासाठी महेश जेदे पुन्हा एकदा सज्ज झालाय. साधा तरी क्रिकेटचा सराव कमी करतो, परंतु ज्या प्रकारे क्रिकेट खेळतोय ना या ठिकाणी तर प्रत्येक प्रेक्षकाचे ग्रुप चिखलगावचे जे हितचिंतक आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढत असताना हा चौकार मारतोय. या चौकारनंतर आपण पाहतोय थांबलेली धावसंख्या पुन्हा एकदा वेग येते, दौडते, पळते आणि धावसंख्या दाफलकावरती येऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26 धावा दाफलकावरती लागलेत. चला मैदानामध्ये बॉल द्या पटकन द्या. त्या बाळांचं अर्धे गाभार आहे, कारण बॉल आणून देण्याचं काम ते करत. असं सहकार्य करा, चारही बाजूने थांबा, फक्त बॉल बाहेर गेला की लगेच आत टाकून द्या. आयोजकांना विनंती करतो, पोरं जी लहान बॉलांना थांबलं ना त्यांना बिर्याणी द्या, आहे ना, म्हणजे पोरं थांबतील. आपलं तब्बल 60 रुपये वाचतील. तिसरं षटक आपण पाहतोय. किरण गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगर, तिसऱ्या चेंडूवरती महेश जेदे काऊ कॉर्नरला चौकार खेचतोय. चौथा बॉल. हा चेंडू देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न बसलाय आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल होतोय. आताचा डॉट बॉल या ठिकाणी चित्र आपण पाहतोय आणि ह्या डॉट बॉल नंतर चेंडू झाले 4. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी त्या षटकामधले बाकी असतील. 5वा बॉल आहे षटकामधला. आपण पाहतोय किरण राजवडे यांचा. हा बॉल देखील पहा, सुरेख बॉल, अचूक टप्पा भेदक मारा, तीक्ष्ण गोलंदाजी आणि त्यानंतर पहा या ठिकाणी एकदा पळून काढले, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चौकार मारला आणि त्यानंतर विट का जवाब पत्तर. प्रत्येक बॉल आणि तिथं त्या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. म्हणजे हे सोपं नसतं. एखाद्या चांगल्या गोलंदाजी हीच ओळख असते. चौकार षटकाला नंतर कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण किरण राजवडे यांनी दाखवलंय. का मी वैयक्तिक सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय हे त्याने चित्र दर्शवून दिलंय. चेंडू झालेत 5 मैदानामध्ये आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टोटल स्कोर वरती धावा दाफुलकावरती लागला तर 27-27. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय बाकी असेल तिसऱ्या षटकामधला. 5 बॉलचा खेळ आता पण संपला. 5 बॉलमध्ये 6 धावा, 1 विकेट या ठिकाणी किरण राजवडेने घेतलेला आपला पाहायला भेटतोय. मंगेश कदम लेफ्ट हँड बॅट्समन आता मात्र ऑन स्ट्राईक आलाय. महत्वपूर्ण मॅच आहे. आपण पाहतोय सुरुवातीच्या 12 चेंडूंमध्ये 21 धावा होत्या. त्यानंतरच्या या 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा आल्यात आणि कुठेतरी खतरी की घंटी हिटर ग्रुप चिखलगावसाठी आहे. सुरुवात चांगली झाली होती. नॉकआउट मॅच आहे. ज्यावेळी साखळी पद्धतीने खेळतो त्यावेळी आपल्याला हारला तरी चान्स असतो, त्यावेळी आपण निर्दिष्ट खेळतो. परंतु ज्यावेळी मॅच बनवायची असते त्यावेळी ह्या प्रकारचे फटके खेळणं गरजेचं आहे. फटका सुरेख क्लास दाखवलाय. फाईन लेग, लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत धावा या ठिकाणी दाफलकावरती लागतील. त्या 3 चौथी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिथं फेटायलाय. आताच्या 3 धावा असतील आणि या 3 धावेनंतर संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती येऊन पोहोचले. षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली. या 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा आलेत. 21 धावा 12 चेंडूच्या समाप्तीवरती. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 30 धावा. येस सुमुदर एक संगीत डीजे ऑपरेटर डीजे प्लीज.
पहिलं षटक या ठिकाणी थोडासा महागडा ठरला. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आलं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा किरणने फक्त 9 धावा दिलेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं त्याला 13 धावा आल्या होत्या, 11 धावा आल्या होत्या. म्हणजे ज्यावेळी 2 षटकं एखादा गोलंदाज टाकतो, ताकद असतो, प्रत्येक चेंडू त्याला निश्चित निर्धाव टाकणं हे ध्येय असतं आणि त्या ध्येयाच्या जवळजवळ पाठलाग किरण राजीवडेने सक्सेसफुली केला. शेवटचं षटक आकाश कुडपने या ठिकाणी शेवटचं निर्वाणीचा हाणामाराचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. समोर आपण पाहतोय फलंदाज मंगेश कदम असेल. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आकाशच्या वारंवार आपल्या पाहायला भेटतं. जी चॅम्पियन ट्रॉफी झाली बोरमध्ये कापूरच्या हरिचंद्रीच्या मैदानामध्ये, तिथे या ठिकाणी जी नरविरुद्ध या टीमने मला वाटतं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कोंडाणा वॉरियर्स या टीमने पटकवलं. राजू दिघे त्या टीमचा कॅप्टन होता आणि त्या टीममध्ये तिसरी किंवा चौथं षटक या ठिकाणी आकाश कोडपनेला दिलं जात होतं आणि ते अतिशय सुरेखरित्या आकाश कोडपने त्या टुर्नामेंटमध्ये टाकलं होतं. आता मात्र आपल्या टीमच्या कर्नावड गावसाठी निश्चितच तो आलाय. शेवटचा निर्वाणचा आरंभ षटक. हा पहिला बॉल पहा, गतीमध्ये परिवर्तन आणि उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. त्यानंतर अवांतर व्हाईट बॉल येतोय. एक धाव या ठिकाणी जिथंच भेटते. आताची एक धाव, त्यानंतर 31 धावा फलकावरती लागल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. शेवटचं षटक 31 धावा ऑन स्कोर बोर्डवरती लागल्या आहेत. शेवटच्या षटकामधला हा पहिला बॉल. हा चेंडू बिग हिट करायचा होता, व्हेरिएशन केलंय, अचूक टप्पा फक्त ठेवला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल. डेथवर आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचा जर विचार केला, शेवटचं निर्वाणचं हाणामाराचं षटक, या षटकामध्ये फलंदाज नेहमी आता मात्र व्हाईट बॉल दिलाय. बॅक टू बॅक व्हाईट पंचाने लेट दिलाय पण थेट दिलाय. कुठेतरी विचार केला, कारण हे महत्वाचं आहे. त्याने त्या ठिकाणी पाहिलं, विचार केला आणि त्यानंतर या ठिकाणी आपला निर्णय काढलाय. बॅक टू बॅक व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा अतिरिक्त भेटतील. गोलंदाज चांगले चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल तर मंगेश कदम आणि महेश जेदी जोडी मैदानामध्ये जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू आपण पाहतोय, फटका बसलाय आणि त्यानंतर पाहू शकता आपण अटकायची नो बॉल दिलाय. येस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कर्नावड संघाचा सहकार्य करा. पंच त्यांचा निर्णय कळवतील. नो बॉल, ओके नो बॉल. चला डिंबळे सर आपण या. पंच तुमचा निर्णय काय आहे?
पंच तुम्ही इकडे, दोन पंच, निर्णय काय? रनआउट आहे परंतु नो बॉल आहे. फ्री हिट असेल. आता जो नो बॉल या ठिकाणी निश्चितच एक धाव भेटते नो बॉलची. एका धावेनंतर संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती येऊन पोहोचले. आताचा या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉल दिलाय. रनआउट स्वरूपात एक खेळाडूंची बाद झाला परंतु फ्री हिटची संधी असेल. चेंडू आतापर्यंत दोन वाईट टाकलेत, एक नो बॉल, म्हणजे एकच बॉल आताचा काउंट असेल. एक चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 5 बॉल या ठिकाणी बाकी असतील. 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे. अशा टोटल 33 धावा फलकावरती लागलेत. दुसरा बॉल या षटकामधला या ठिकाणी आताचा बॉल काउंट. पुढचा बॉल. आताची या ठिकाणी एक धाव आपण पाहतोय. एका धावेनंतर 34 धावा फलकावरती लागल्या आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आकाश कोडपणे यांचा पुढचा बॉल असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेले आहेत. एक चौकार आतापर्यंत महेश जेदेने ठोकला. महेश अजून ऑन स्ट्राईक वरती बॅटिंग करतोय. प्रमोद नवीन लेफ्ट हँड बॅट्समन आलेत. हा चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू उचलतोय, फेकतोय. फेकी चुकले आणि त्यानंतर पहा कव्हर केलंय आणि त्यावरती फक्त एकच धाव भेटते. मैदानामध्ये गडबड गोंधळ या ठिकाणी जिथं पाहायला भेटते. शेवटचे काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असताना धावसंख्या स्थिर, स्तब्ध, शांत 35-35च्या घरामध्ये. पस्तीस धावा फलकावरती लागले. त्या षटकामधला पुढचा बॉल आकाश कुडपण्यांचा. हा चेंडू आडव्या बॅटीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या एक या ठिकाणी भेटते. प्रमोद या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समन आलेत. कुठेतरी रायटी लेफ्ट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी मैदानामध्ये खेळतात आणि त्यामुळेच की काय आकाशची जी लाईन अँड लेंथ होती या षटकामध्ये विचार केला 2 व्हाईट बॉल, एक नो बॉल आणि एक व्हाईट, म्हणजे 4 बॉल या ठिकाणी त्याने अतिरिक्त टाकलेला आपल्या मैदानामध्ये पाहायला पडत आहे. पुढचा बॉल आकाश कुडपणे पुन्हा एकदा घेऊन निघतोय. उजव्या हाताने मारा करतोय. हा चेंडू लेफ्ट हँड फटका, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी गॅपमध्ये खेळून काढलाय. पूर्णपणे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली पोहतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय आणि तिसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचा मारा या ठिकाणी प्रमोद आणि महेश जेदे ह्या 2 खेळाडूकडून निश्चितच या ठिकाणी केला जातोय. 2 धावा आता त्यांना ऍड होतील आणि 3 धावा. या 3 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या फलकावरती 39 आकड्यावरती येऊन पोहोचले. फ्लाय स्लिप त्या ठिकाणी तैनात केली होती. अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये तो चेंडू गेला. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेला आणि त्यानंतर चेंडू उचललाय, फेकलाय. पुढचा बॉल षटकामधला आपण पाहतोय. चौथ्या षटकामधला पुढचा बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न. या षटकामधला अजून एक व्हाईट बॉल, अजून एक अतिरिक्त धावसंख्या देणारा चेंडू.
खूपच मोठं षटक, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 5-7 बॉल टाकले गेलेत आणि तरी अजून काही बॉल टाकणे बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 40 या आकड्यावरती स्थिर स्तब्ध. 3 षटकांचा खेळ ज्यावेळी संपला होता त्यावेळी 30 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्या होत्या. हा चेंडू पहा फटकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा लोअर फुल टॉस होता आणि त्यावरती स्विंग अँड द मिस होतोय. आताची एकदा 41 धावा फलकावरती लागलेत आणि या षटकामधले काही चेंडू अजूनही बाकी असतील. लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा आलेला आपला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आतमध्ये घेतलं जाते. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिडॉनला एक क्षेत्ररक्षण लावलाय आणि एक क्षेत्रक आपण पाहू शकतो डीप कव्हर डीप पॉइंट मध्ये देखील एक क्षेत्ररक्षण लावलेलं आपल्याला पाहायला भेटतो. डीप बॅकवर्ड पॉइंट या प्रमोदचा चांगला आपल्याला पाहायला भेटतो, कारण काल त्या एक मॅच चौकारमध्ये त्या ठिकाणी त्याने फिनिश केली होती. त्या रिझन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षण लावलाय. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामधले या ठिकाणी काही चेंडू बाकी असताना पुढचा बॉल. हा बॉल आपण पाहतोय आडव्या पाठीने खेळून काढण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि हा डॉट बॉल येतोय. पण या प्रकारची गोलंदाजी जर तुमची चांगली चालू आहे, कारण बॅटमधून कमी धावा आतापर्यंत आलेला आपल्याला पाहायला भेटत आहे, तर वाईड आणि नो बॉल या प्रकारचे चेंडू तुम्ही टाकता का, हा प्रश्न जिथंच गोलंदाच्या पुढे उभा राहिला. आणि त्यानंतर आकाशने आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत. पहा बॅटीतून षटकार चौकार एकही आला नाही, परंतु वाईड आणि नोच्या आतापर्यंत 11 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 41 या आकड्यावरती येऊन पोहोचले. 41 धावा फलकावरती लागलेत. या षटकामधला पुढचा बॉल. आकुटापत्ता चेंडू पुन्हा एकदा पहा फटकवण्याचा प्रयत्न बसला. एक चोरटी धाव आणि त्यावरती निश्चितच विकेट होतोय. आताचा बॉल या ठिकाणी जिथे दिला तर डॉट षटकाची समाप्ती होते. चेंडू झाले 24. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा 41 झाले. जिंकण्यासाठी 42 करायचे. डीजे
आपला देखील एक आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचं काम करा टॉस साठी. कॅप्टन चला कर्णवट टीम आपले बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. क्रिकेट क्लब धोंडवाडी टीम आपला कॅप्टन शेवटचा पुकार टॉस साठी पाठवा. मैदानामध्ये आपण पाहतोय 24 बॉल अटकायचे शिल्लक आहेत. ह्या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय 24 बॉल 42. संग्राम शिंगारे गोलंदाजीसाठी आलेला आपला पाहायला भेटतोय. बॅटिंगसाठी स्वप्नील. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती नक्की काय होत आहे आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहू शकता कॅच सुटले. ज्यावेळी 42 धावा आपण निश्चितच डिपेंड करतोय त्यावेळी चूक होणं या ठिकाणी कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. एक एक विकेट महत्त्वपूर्ण राहील आणि त्या ठिकाणी तिथं एक जीवनदान भेटले. जवळजवळ स्वप्नील या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झाला असता, परंतु दत्तात्रय दोंडे त्या ठिकाणी चेंडू खाली आले आणि थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्यानंतर झेल सुटले. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय संग्राम शिंगारे यांचा या षटकामधला दुसरा बॉल. हा बॉल पहा फक्त दिशा. पुन्हा एकदा झेलची संधी आणि पुन्हा एकदा तेच झाले. या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 जीवनदान आणि या चेंडूवरती जीवनदानच नाही तर 2 धावा देखील. म्हणजे गोलंदाज या ठिकाणी जिथं गोलंदाजी सुरेख करतोय परंतु त्याला 7 क्षेत्ररक्षणाची येणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव जेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. आता तिसऱ्या चेंडूवरती नक्की काय होईल त्याचा येणारा तिसरा चेंडू सांगेल. हा चेंडू आपण पाहतोय तिसरा चेंडू मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी त्याच्यामध्ये 3 धावा या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती व्हाईट 3 धावा. 4 धावा दाफोलकावरती लागल्या आपल्याला चित्तच पाहायला भेटत आहेत. पुढचा बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा उंची आणि आता देखील तेच झाले. तिसरी झेल आतापर्यंत सुटले. 3 वेळा जीवनदान क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. एकदा होईल ते चूक, दुसऱ्यांदा होईल ते मूर्खपण आणि तिसऱ्यांदा होईल ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही मारणं, तो कुऱ्हाडीवर स्वतःचा पाय मारणं. कारण क्रिकेटमध्ये जीवनदान आपण पाहतो बऱ्याचदा किती अवघड ठरतं आणि आज या ठिकाणी 3 वेळा जीवनदान कर्नावट टीमच्या खेळाडूंना भेटतंय. पहिली चूक दत्तात्रय दोंडे यांच्याकडून झाली, दुसरी महेश जेदे आणि नंतर या ठिकाणी आपण पाहतोय मला वाटतं सचिन. त्यावेळी थोडासा चेंडू अवकाशात बराच वेळ होता, चेंडूपर्यंत गेला आणि कुठेतरी थोडीशी अवघड झेल होती. परंतु या ठिकाणी झेल पकडणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हवेचा वेग ज्या प्रकारे होतो, हवेचा वेग फिरता राहतो आणि त्यामुळेच की काय. चला या ठिकाणी चिखलगाव दोंडेवाडी टीमचा या ठिकाणी कॅप्टन आलाय, गोरपरवाडी टीमचा कॅप्टन देखील या ठिकाणी आलाय. टॉस या ठिकाणी तिथं उडून घ्यायचा आहे. चला राजबापू यांचे शुभ असते किशोरदादा, चला आपण त्यांच्या शुभ असते या ठिकाणी टॉस उडून घेऊयात. यानंतरचा मॅचचा टॉस. हा चेंडू पाया ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न.
पंच आताचा काय आहे? गुरुदत्त क्रिकेट क्लब दोंडवाडी टीमने या ठिकाणी टॉस जिंकला आणि सर्वप्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कर्णधार अनिकेत दोंडे यांनी घेतलेला आपण निश्चितच पाहतोय. हा चेंडू आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जिथं बीट केलं जाते. पहिल्या 3 चेंडूवरती जर झेल झाल्या असत्या त्या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला भेटलं असतं, मेडन षटक देखील झालं असतं. परंतु त्यानंतर पहा या ठिकाणी जिथं 3 डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती येऊन बसले. चला डीजे वैयक्तिक पहिल्या या ठिकाणी आपण पाहतोय दत्तात्रय दोंडे हे गोलंदाजसाठी आलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळाडू या ठिकाणी षटक संपल्यानंतर 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण नव्याने या ठिकाणी सजवलं जात आहे आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी दत्तात्रय दोंडे खास खेळण्यासाठी रात्रभर प्रवास करून गाडीचा प्रवास करून या ठिकाणी तिथेच स्वतः ड्राईव्ह करून या ठिकाणी खेळण्यासाठी आलं. मग खेळण्याची आवड असणं खूप गरजेचं असतं. आवड तुम्हाला खेचत असते. म्हणजे दत्ता दोंडे चिखलगावचे आहे ते मलाही माहीत नव्हतं. रायरेश्वर प्रीमियर लीग ज्यावेळी झाली त्यावेळी मी कोण आणि ते कोण त्या आम्हाला कळलं. अजितच म्हणजे क्रिकेटमुळे बरेचसे कळले. सनी दोंडे आधी केले मुंबईमध्ये असो नेरूरमध्ये किंवा अजित असेल बरेच खेळाडू आहेत की असे जे मुंबईला होते माहीत नव्हते परंतु ते आता निश्चितच केलं. कोरल्या गावामध्ये KPL ला मी 3 वर्ष कॉमेंटरला आहे. त्या गावचा इतिहास असा आहे ते गावामध्ये चुलता पुतण्याला आणि पुतण्या चुलत्याला ओळखत नव्हता. मी ती ऑब्जेक्शन होती हे बाहेरच्या गावचे परंतु असं असायचं की ते चुलते पुतणे असायचे कोरले गावामध्ये बरेचसे व्यवसाय घेत परंतु क्रिकेटमध्ये ते एकत्र आले आणि आज एकमेकांना ओळखू लागले. धावसंख्या आताच्या या धावसंख्येनंतर धावफलकावरती लागल्या त्या 6 धावा. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे एकात्मतेचा आहे. आपण पाहतोय ज्यांच्याद्वारे या ठिकाणी पाण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. म्हणजे रायरेश्वर प्रीमियर लीगला देखील पिण्याचं पाणी दिलं होतं. चिखलगाव प्रीमियर लीगला देखील मॅन ऑफ द मॅचला टी-शर्ट त्यांनी दिले होते. ते आमचे आपण पाहतोय स्वप्नील दादा देखील या ठिकाणी उपस्थित. स्वप्नील दादा जे ते नेक्स्ट लेवल क्लोथिंग शॉपचे मालक प्रोप्रायटर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक या ठिकाणी जिथंच दुसऱ्या षटकातला बॉल हा चेंडू पहा फटकवण्याचा प्रयत्न. आता मात्र लेग ब्रेक या ठिकाणी चेंडू टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन चेंडू टाकले 3 आणि धावसंख्या फक्त 1. म्हणजे जी बॉलिंग अटॅक कालच्या दिवसामध्ये आपल्याला कमकुवत पाहायला भेटली होती हिटर ग्रुपची आज मात्र ती गोलंदाजी त्यांची ताकद झाली. म्हणजे असं म्हणलं जातं पहा जिथे तुमची कुवत आहे ना त्यालाच तुमचा स्ट्रॉंग झोन बनवा. तुम्हाला यशापासून कोण दूर करू शकत नाही. म्हणजे जो तुम्हाला नितीन बानगडे पाटलांचं आपण व्याख्यान ऐकलं तर त्यामध्ये असं सांगितलं तुम्हाला इंग्लिश येत नाही ना तुम्ही इंग्लिशच शिका. त्याच प्रकारचे क्रिकेटमध्ये देखील तसं आहे. तुम्हाला बॉलिंग येत नाही ना तर बॉलिंगच तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आता पहा आताचा चेंडू देखील सुरेख टाकलाय. सिद्धेशकडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर एक धाव 7 धावा धावफलकावरती लागले. चेंडू झाले 4. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी चितच बाकी असतील. 5वा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय दत्ताच्या गोलंदाजी मधला 42 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असता आतापर्यंत कर्नावट संघाला रोखण्यामध्ये यश चिखलगाव संघाला भेटले. हा लोअर फुल टॉस फटक्यामध्ये ताकद आणि त्यानंतर चेंडू गेलाय हाय अँड हँडसम सीमा रेषा पार.
13 धावा फलकावरती लागलेत. 5 चेंडू टप्पा पडणं गरजेचं होतं, कुठेतरी बॅटीवरती आला आणि फलंदाजाने या ठिकाणी बिरकावून दिलाय. निखिल राजवडेमध्ये ताकद आपल्याला निश्चितच पाहायला भेटते, कारण निखिलने बरेच स्पर्धा गाजवलेत. रायरेश्वर प्रीमियर लीगला 1 नंबर मारणाऱ्या संघात मला वाटते निखिल राजवडे हा खेळाडू होता. हा चेंडू देखील पहा, बॅक टू बॅक मोठा फटका. महेश त्या ठिकाणी चेंडू खाली आलाय आणि त्या ठिकाणी मला वाटते एकच धाव आताची घेतली. एकच धाव ना पंच, एकच सिंगल आणि षटक संपलंय. या ठिकाणी पहा, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला नसताना सेकंड लास्ट तर 3 धावा फक्त या षटकामध्ये आल्या असतात. षटकाची समाप्ती, धावसंख्या 14 झाले. शेवटचे 12 बॉल. रणजित आता किती पाहिजेत? 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज. चला डीजे. या चेंडूवरती आता काय होणार? चेंडू खाली थांबले, चूक 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 आणि चौकार. प्रश्न पडला असेल, चेंडू नक्की उडून का गेला? या मैदानामध्ये पहा, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन, काऊ कॉर्नर हे रिझन असे आहेत. या चेंडूवरती चेंडू टप्पा पडला की उसळी घेतोय. कालच्या दिवसापासून तुम्ही अभ्यास केला पाहिजे मैदानाचा. चेंडूवरती जाणं गरजेचं होतं, कुठेतरी थांबले आणि त्यानंतर मात्र हा चौकार. हा चेंडू सुरेख टाकलाय, कारण कुमार धोंडे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्याकडून ही चूक आणि त्यानंतर चौकार आलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 18 आकड्यावरती येऊन पोचले. 18 धावा फलकावरती लागलेत. सूर्यदेव देखील आपण पाहतोय आकाशामध्ये तळपतोय आणि हवेचा वेग, त्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षकांना देखील कुठेतरी थोडाफार त्रास होतोय. रिवर्सचा फटका, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. पहा, तुम्हाला माहित नसेल 1999 मध्ये इंग्लंड वर्ल्ड कप हारला होता. त्यावेळी कपिल देव निकज यांच्या मार्गदर्शक आपण तो वर्ल्ड कप जिंकला, परंतु याच रिवर्सच्या फटक्यामुळे इंग्लंडला त्या ठिकाणी तो कप गमावा लागला होता. चांगल्या सुस्थितीमध्ये होती. 55 चेंडूमध्ये 70 धावसंख्येची गरज आणि त्यानंतरचा तो रिवर्स फटका आणि त्यानंतर सामना हरला. पुढचा बॉल आपण पाहतोय. या ठिकाणी कुमार चेंडू खाली गेलेत. क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्यासाठी पूर्णपणे पाहतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा, जीव पणाला लावत आहेत आणि त्यानंतर आताच्या पंच 2 धावा. या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 20 धावा फलकावरती लागलेत. पुढचा बॉल. हा चेंडू देखील पहा, महेश जेदे आणि महेश कडून काय होतंय नक्की आज झाले तरी काय? कर्णावर संघाने देव पाण्यात ठेवलेत की काल चिखलगाव संघाने देव पाण्यात ठेवलेले काढायचे विसरले. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पुन्हा एकदा भेटत आहेत. 2-2 4 धावा. या 4 धावा नाहीत तर हे मॅच होते, कारण प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये आपण पाहतो किती महत्वपूर्ण राहते. महेश जेदेचा चांगला प्रयत्न होता, परंतु ज्यावेळी चेंडू उडला आणि षटकाराच्या बाहेर गेला नाही ना, त्यावेळी महेशने सुखाचा शॉट घेतला. तो जर चौकार गेला असता ना तर महेशने त्या ठिकाणी डोकं आपटलं असतं, परंतु नशीब पहा, ठिकाणी चेंडू सटाकला हातातून आणि अगदी सीमारेषेच्या बाहेरून या ठिकाणी हातमध्ये आला. हा चेंडू आपण पाहतोय क्लासिकरित्या फटकवला जातोय आणि पुन्हा एकदा जेल सुटले. संग्राम शिंगारेने आता मात्र डोक्याला हात लावलाय, कारण आपण पाहतो पंच पण बसलेत, बॅट्समन पण बसलाय आणि क्षेत्र या ठिकाणी गोलंदाजाने डोक्याला हात लावलाय. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 23 वरती आणि आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिले एक गोलंदाज आणि तो गोलंदाजी करत असताना 5 वेळा जीवनदान, म्हणजे 5 विकेट जवळजवळ संग्राम शिंगारे यांच्या खिशातले खाली पडलेत. सोन्याचे गोळे देव देत होता, परंतु ते क्षेत्ररक्षक धरती मातेला अर्पण करत होते. धावसंख्या आपण पाहतोय शेवटचे बॉल 6 आणि जिंकण्यासाठी
19 धावसंख्येची गरज. जवळजवळ पहा आपण 5 धावा या झेल सुटल्यानंतर आल्यात. म्हणजे आता 6-19 आहे ते 6-24 असतं. शेवटचे 6 बॉल 19ची गरज. शेवटचा निर्वाणीचा हारामाराचा षटक आपण पाहतोय. मिस्टर निलेश कदम ॲडकेज द महाराष्ट्र पोलीस मॅन फ्रॉम चिखलगाव या ठिकाणी गोलंदाजसाठी आलेत. डीजे टाकण्यासाठी निलेश कदम गोलंदाजसाठी आले. शेवटचे 6 बॉल 19 धावेची गरज आणि आतापर्यंत कॅच सुटल्यानंतर गेलेल्या 10-15 धावा. हा चेंडू आपण पाहतोय बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक आणि पहा एक धाव कंप्लीट आणि पहा हा मात्र नशिबाचा 4-4-4. पाच बॉल आणि 15 धावेची गरज. म्हणजे पहा या ठिकाणी आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारा शेजारी अशी मात्र आता हिटर ग्रुप चिखलगावची अवस्था झाली. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता परंतु क्षेत्ररक्षकाने जर या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं तर नक्की गोलंदाज करेल तरी काय. कारण एकदा 35,000 रुपये पहा, एकदा या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी पहा. त्या ट्रॉफीकडे बघितलं ना सर्वांना घरी चोरून जाऊशी वाटते, घेऊन जाऊशी वाटते. परंतु या ट्रॉफी या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू खेळतोय आणि जर तुम्ही या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना तर कर्णावर संघ सहज आत्मय जाईल. शेवटचे 5 बॉल आणि आपण पाहतोय या ठिकाणी आता मात्र 14 धावसंख्येची गरज असेल. व्हाईट बॉल आता झालाय 14 धावा या ठिकाणी जिंकण्यासाठी बनवायच्या. शेवटचे 5 बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय 14 धावेंची गरज. गोलंदाज निलेश कदम यांचा पुढचा बॉल. हा चेंडू देखील भिरकावून दिलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेलाय बॅक टू बॅक दुसरा चौका. मैदानामध्ये असतील आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. महत्वपूर्ण 2 बॉल हे निश्चितच या ठिकाणी पाहायला भेटतील. चार बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच 50-50 आहे कारण निलेश कदम या खेळाडून आपण पाहिलंय रायरोशो प्रीमियर लीग मध्ये देखील 6 चेंडू 8 धावसंख्या त्या होऊन दिल्या नव्हत्या. आम्हाला वाटतं एनसीसी नागेश्वर क्रिकेट क्लब आंबवडे या टीममधूनच निलेश कदम खेळत होते त्यामुळे ती क्षमता आहे, अनुभव आहे. जीवनदान जरूर भेटलं आतापर्यंत फलंदाजांना परंतु एक चांगला गोलंदाज विरुद्ध चांगला फलंदाज हे बॅटल मैदानामध्ये रंगले. शेवटचे 4 बॉल लास्ट 4 बॉल्स आर रिक्वायर्ड 10 रन्स. 4 बॉल 10 धावा. हा चेंडू आणि आता मात्र काय झाले दुसरी धाव होते की काय तू मे आणि आता मात्र पहा दुसरी धाव घेताना बाद. डीजे
या ठिकाणी आतापर्यंत 8 कॅच म्हणजे 8 जीवनदान. 35,000 रुपयाचा विचार केला ना तर मला वाटते पुढची मॅच संग्राम शिंगारे जर आता जिंकले ना तर 10,000 रुपयाचा तर फेविकॉलच आणतील. आणणं गरजेचंच आहे. जिंकायचंय त्या ठिकाणी तिथंच कुठेतरी कॅच पकडणे गरजेचं आहे. 9 धावसंख्येची गरज. शेवटचे चेंडू 3 बॉल आपण निश्चितच पाहतोय मैदानामध्ये. 9 धावसंख्येची गरज. निलेश कदम यांचं पुन्हा एकदा वापसीचा डंका. चांगला कमबॅक. 2 वेळा जिवंत या षटकामध्ये भेटून सुद्धा एक गडी. आता मात्र पहिलं विकेट या ठिकाणी गारद होतोय. 33 धावसंख्या. शेवटचे बॉल 3. जिंकण्यासाठी 9ची गरज. शेवटचे 3 बॉल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जेल सुटली. चौकार आला काउ कॉर्नर रिझन मध्ये. त्यानंतर वाईड बॉल फाईन लेग रिझन मध्ये अतिशय सुरेख फटका चौकार. त्यानंतर ह्या चेंडूवरती आपण पाहिलं अगदी जेल हातामध्ये होती. जेल सुटले आणि त्यानंतर सचिनने अतिशय सुरेख फेकी केली. विकेटचा पतंग त्या ठिकाणी केलाय. शेवटचे 3 बॉल जिंकण्यासाठी 9ची गरज. निलेश कदम यांचा वापसीचा डंका मॅच मध्ये मैदानामध्ये चाललाय. म्हणजे आता या मॅचचं जर आपण समीकरण पाहिलं ना 50% कर्नावड जिंकेल आणि 50% हिटर ग्रुप चिखलगाव. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच एक मैदानामध्ये किंवा हे क्रिकेटमध्ये का म्हणलं जातं ते आज प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मैदानामध्ये कळलं असेल. पुढचा बॉल. हा चेंडू संदीप राजीवडे. काय 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 पहा चेंडू पहा. मारायचा होता काशीला गेला वाशीला परंतु शेवटचा चौकार. वरती आता 5 धावसंख्येची गरज. येणारे बॉल 2 चेंडू. शेवटचे जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज. हा चेंडू यावरती काय फेकी या ठिकाणी चिदच केले. 3 धावसंख्येची गरज. आताच्या 2. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी 3 धावा. आता चिखलगाव संघ पहा कर्णधार सर्व खेळाडू विचार करा. 8 कॅच मधल्या 4 कॅचला डबल आणि 4 कॅचला सिंगल. मग तुम्ही सहज सामना जिंकला असता. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. छोडो कॅच हारो मॅच समीकरण आठवा. परंतु मॅच अजूनही होऊ शकते. 1 चेंडू 3 धावा. आपण पाहतो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ आन्सरसाठी आणि सामना बराबरीचा झाला तर या ठिकाणी पहा सुपर ओव्हर होईल. 1 चेंडू शेवटचा बाकी आहे. जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी संदीप राजीवडे बॅटिंग करतोय. निलेश कदम गोलंदाजी करतोय. 1 बॉल 3 धाव्यांची गरज. हा चेंडू सुरेख फटका खेळला. क्षेत्ररक्षण चांगलं होते आणि आता मात्र चूक. हिटर ग्रुप चिखलगाव संघ हा सामना जिंकतोय.